यांत्रा फिंत्रा कोण नाही, ही मोगरा आहे, मोगरा मोगरा नरसिंह तांडेल. तिच्या बर्थ सर्टिफिकेट पासून सगळं आहे त्याच्याकडे. पैसे? आज मार्ग सापडलाय, लोन घेतोय मी. तुम्ही या घरी, मी वाट बघते. नाही तरी तुम्ही एकदा मोजून घेतले असते तर बरं झालं असतं. हे रुसवे फुगवे, ओरडणं, रागावणं, भांडणं हा तर प्रेमाचाच भाग असतो. हा माणूस मला काय योग्य वाटत नाहीये. उमा रडतेस का? काय नाही. हे बघ, माझ्यापासून काही लपवू नकोस. आतापर्यंत चांगली आनंदात होतीस, धनंजयला भेटायला जाणार होतीस आणि आता मला नाहीये त्यांना भेटायचं. का? भाऊजी, मी आताच फोन केला होता त्यांना. मी त्यांना म्हटलं की मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. म्हणाले की आत्ता नको, नंतर कधीतरी भेटू. मी एवढी त्यांना भेटायला जाणार होते पण नकार दिला हो त्यांनी. भाऊजी, काय झालं असेल हो? ते सगळं विसरले? मला भेटायची सुद्धा त्यांना इच्छा होऊ नये अशी माझी काय चूक झाली की माझं तोंड पण बघायची त्यांना इच्छा होऊ नये? चूक तुझ्या हातून नाही, त्याच्या हातून झाली आहे. तुझं तोंड बघण्याची त्याला किती इच्छा असली ना, तरी त्याचं तोंड तो तुला दाखवू शकत नाही आणि म्हणूनच तुला भेटण्याला त्याने नकार दिला. ज्या माणसाला स्वतःच्या सुखदुःखाची जाणीव नाही, अशा माणसासाठी जीव जाण्यात काय अर्थ आहे? तुला काय वाटतं, तुझ्या अशा रडण्यानं तो परत येईल? नाही. त्याच्या पापांवर त्याला जेव्हा रडायला येईल ना, तेव्हाच तो परत येईल. तोपर्यंत वाट बघ, ती वेळ नक्की येईल, नक्की येईल. त्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर समाधान असेल आणि धनंजयच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू. जा, आज जा आणि आता अजिबात रडायचं नाही. जा. मी त्या शारदा राजेला 10 लाख रुपये कमी दिले, हे तिच्या लक्षात कसं आलं नाही? मोजले नाहीत की काय? कोणाच ठाऊक. काय ग? काय होतं? सगळ्यापासून तुला उठवते तर तू झोपलास कुंभकर्णासारखा. तुला सकाळपासून उलट्या होतात, मळमळतंय? काय? नाही ग, म्हणजे असं मळमळतंय का? असं कसंच होतंय का? हो ना बाबा. हर्षदा, तू हे खरं सांगतेस ना? खोटं बोलून काय मिळणार आहे मला? म्हणजे म्हणजे तू म्हणजे मी म्हणजे माई 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 बोलतोयस काय? हो, मी ओरडणार, मी नाचणार, मी गाणार. येस, माई माई माई. माई माई. अरे हो, नाही. काय झालं? काय माई, हर्षदाला उलट्या होत आहेत, मळमळतंय तिला. काय? हर्षदाला उलट्या होतात आणि वळवळत आहे? माई, तू आजी होणार, मी बाबा होणार आहे, दादा काका, वहिनी काका होणार, कारण हर्षदा आई होणार आहे. आधी
अरे तू काय वेडा आहेस का? हो माई, मला आनंदाने वेड लागलाय, वेड. अरे तुमच्या लग्नाला आत्ता कुठे 1 महिना होतोय. मग मग काय मग? निदान 2-2.5 महिने तरी जावे लागतात उलट्या सुरू व्हायला. अगं पण उलट्या सुरू झाल्यात आज सकाळपासून, मळमळत आहे. शिवाय तुला अरे तिला ऍसिडिटीचा त्रास होतोय. काय ऍसिडिटी? नाही नाही माई, मी काय म्हणतो तुला, हे बघ तिला उलट्या कशा होत्या मी तुला. तू थांब जरा. मी स्वतः जाऊन बघते काय ते. ऍसिडिटी? ऍसिडिटी कशी होईल? माईला काही कळत नाही. अगं माई, मी काय म्हणतो, हा आदित्य म्हणजे ना 1 नंबरचा बावळट आहे. माई अगं तुला फक्त पित्ताचा त्रास होत होता. हो माई, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते त्याला, पण हा आपला उगीच दवंडी पेटत सुटला. 1 मिनिट, आदित्यला नाही पटत आहे ना काय रे आधी? तेच तर म्हणतोय, डॉक्टरांना दाखवायला काय हरकत आहे का? हे गप रे, तुला काही कळतंय का त्याच्यातलं? काय विनोद झाला मलाही कळू दे. काय नाही मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. नाही, आधी मला सांग काय झालं आता. नाही काही नाही, हर्षदाला साध्या पित्ताच्या उलट्या होत आहेत. तर आधीला वाटलं की अरे हा, नाही म्हणजे मला वाटलं, म्हणजे आता वाटलं तर वाटलं ना. करेक्ट आहे तुझं, वाटलं तर वाटलं. आणि शंका आली ना माणसाला तर त्यांनी खात्री करून घ्यावी. अहो तू उगीच त्याच्या डोक्यात आणखी काही भरवून देऊ नकोस. लग्नाला फक्त 1 महिना झालाय त्यांच्या. माई, लग्नाला महिना झालाय, पण म्हणजे काय आदित्य, तेच तर म्हणतोय मी. मग बुद्धू गाढव, सभ्य शिव्यांचा स्टॉक इथे संपतो. तुला त्याच्या पुढच्या हव्या असतील तर मी मदत करू शकतो. दादा, जा, बायको रुसली बघ तुझी. जा तिच्याभोवती पिंगा घाल, नाही तर काही खरं नाही तुझं. जा, चल. हो, आलो. हॅलो, राजाराम पांढरे बोलतोय. हां बोला साहेब. 7 दिवसात साईटवरचे सगळे डिटेल्स तयार ठेवायला सांगितले होते, माहिती ना तुम्हाला? हो, कल्पना आहे मला. मग झाले का तयार? हो, तयारच आहेत. फक्त साहेबांनी चेक केले की मी सांगतो. आहेत का साहेब तुमचे तिकडे? नाही, बाहेर गेलेत. कुठे? काही कल्पना नाही मला. ठीक आहे, आल्यानंतर सांगा त्यांना. त्यांची 7 दिवसाची मुदत उद्या संपते. सगळे डिटेल्स तयार ठेवा, कळलं? हो हो साहेब. म्हणजे आदित्य काहीतरी मूर्खासारखं बोलून गेला असेल, पण तुम्ही दोघं जर खरंच मनावर घेणार असाल तर आवडेल मला. म्हणजे दोन्ही सुनांच्या हातात जर पाळण्याची दोरी असेल तर माझ्यासाठी सुखच असेल ते. अगं माझ्या घराचं गोकुळ होईल. माई, आधी असावरी वहिनीचं बाळ तरी येऊ दे, मग मग तुमचा नंबर आहे का? माई. सर, राजाराम पांढरेंचा फोन आला होता. त्यांना हिशोब हवा आहे. हा, मग नाही, त्यांना हिशोब हवा आहे. मग तयार आहे ना हिशोब? नाही, तयार आहे, पण किमान 10 कोटींचं काम अपेक्षित होतं आणि 4 कोटींचंच झालंय. तेवढा 4 कोटींचा हिशोब आहे माझ्याकडे. मग मग सर, एकतर त्यांना हिशोब द्यावा लागणार, नाही तर एक्स्ट्रा डिटेल्स जोडून दाखवावे लागणार. 6 कोटीचे एक्स्ट्रा डिटेल्स. उदापुरे, राजाराम पांढरे वकील आहे, वकील. 3रीत नाही येतो.
त्याला तुम्ही वाटेल तसे हिशोब जोडून दाखवाल आणि तो खरं मानून घेईल. काय काय करायचं सर? काय करायचं म्हणजे जोमाने कामाला लागा. सगळ्या माणसांना सांगा दिवस रात्र काम करा, डबल शिफ्ट मध्ये काम करा. वाटेल ते करून 10 कोटीचं काम पूर्ण करून दाखवायचं त्याला. बस. पण कसं शक्य आहे सर? उदापुरे प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. दुसरीच शिकलोय मी. तुम्ही शिकलात ना दुसरी पर्यंत? मग या गोष्टीचा अर्थ तुम्हाला अजून नाही कळला? प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, ते करायचं. प्रयत्न सुरू करायच्या आधी रडू नका. कळलं? निघा. तुमचं मुलांच्या बाबतीत काय ठरलंय हे मला माहिती नाही, पण मला विचारशील ना तर सगळं वेळच्या वेळी झालेलं बरं असतं. अगं फार उशिरा मूल होणं आईच्या दृष्टीने बरं नाही, आणि मुलाच्याही. माझ्या अनुभवावरून सांगते मी. म्हणजे अगं लग्नानंतर 12 वर्षांनी मला दिवस गेले. म्हणजे दादांचा जन्म एवढ्या उशिरा? हर्ष नाही ग, संयोगिता. पण म्हणजे आधी दादा ना? तसं पाहिलं ना तर हर्षच्या पायगुणामुळेच हे घडलं. तो या घरात आला आणि घरात आले म्हणजे? म्हणजे दादा हर्ष हा माझा मुलगा नाहीये. आदित्यने तुला काही सांगितलं नाही का कधी? नाही. वेंधळाच येतो. काय झालं, लग्न होऊन 10-11 वर्ष झाली तरी मला मूलच होत नव्हतं. मग आम्ही दोघांनीही निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा. आणि मग हर्ष या घरात आला. तो या घरात आला आणि एक चमत्कारच झाला. गेल्या 10 वर्षात जे घडलं नव्हतं ते त्याच्या येण्यामुळे घडलं. वर्षभरातच मला दिवस गेले आणि मग संयोगिता झाली. पाठोपाठ तुझ्या नवऱ्याचा जन्म झाला. पण आम्ही दोघं हर्षलाच आपला मोठा मुलगा मानत आलो, आणि तोच माझा मोठा मुलगा आहेही. रक्ताच्या नात्याने नसला ना तरी मायेच्या नात्याने आहे. मला मला फसवल्यासारखं वाटतंय आधी. फसवल्यासारखं? मी केली का तुझी फसवणूक? फसवणूक हा शब्द हार्श होईल कदाचित, पण पण तू का नाही सांगितलंस मला? दादा माझा सख्खा भाऊ नाही हे सांगण्या न सांगण्यावरती आपलं लग्न अवलंबून होतं का? तसं नाही रे. तो दत्तक घेतला गेला होता हे कळल्यानंतर तुझं माझ्यावरचं प्रेम नाहीसं झालं का? ते आता उगीच काहीतरी बोलू नकोस. मग इशू काय? काही नाही, माझंच चुकलं. सॉरी. हर्षदा, मला ही गोष्ट कधीच महत्त्वाची वाटली नाही. फक्त आपल्या लग्नाच्या बाबतीतच, असं नाही तर कधीच. मला नाही आठवत ही गोष्ट मला कधी कळली ते. पण त्याने आयुष्यात काहीच बदललं नाही. दादा हा नेहमी दादाच राहिला आणि मी धाकटा राहिलो. आणि त्याची मला कधीच लाज वाटली नाही. बाबा गेले तेव्हा दादाने हे घर सावरून धरलं. हर्षदा, तेव्हा रस्त्यावर यायची पाळी आली होती.
तेव्हा एकट्या दादानं काढून घेतलं स्वतःला. आणि आज फक्त त्याच्यामुळेच हे घर उभं आहे. मी तर शाळेत होतो तेव्हा जर दादा नसता तर आज या आदित्य भोसलेचं अस्तित्वही नसतं. हे खरं आहे की दादा माझा कधीच हिरो नव्हता. कारण दादा जे काही चांगलं करतो ते त्याच्या तापट स्वभावाने घालवतो. याची झळ मी सोसली म्हणून मी त्याची या घरातली जागा नाकारत नाही. माझी बायको म्हणून तूही ती नाकारू नयेस असं मला वाटतं. आय एम सॉरी हर्षदा. आधी तुझ्यासाठी जी व्यक्ती महत्वाची आहे ती माझ्यासाठी तितकीच महत्वाची असेल. हो, मी तुला हे लग्नाच्या आधी सगळं सांगायला हवं होतं. पण मला तुझी काही चूक नाही म्हणा. लग्नाआधी आपल्याला वेळच कुठे होता. सतत माझे दाजी काय म्हणतील, तुझे दादा काय करतील याचीच भीती. हो, आणि उरलेल्या वेळात झालं, गाडी आली पुन्हा ट्रॅकवर. गाडीचा ट्रॅक सोडून कसा चालेल ग? त्याच्या पुढे आपल्याला बरेच डबे जोडायचे आहेत. कहर आहेस तू, कहर. सुरू झालाय मला. निदान मी नाश्ता केलेली ना आईला तरी समाधान होईल. दिवसभर पटपट करत राहील. चला. काका, तुम्ही गोळी घेतलीत की नाही सकाळची? गोळी हो. नाही. असं कसं करता काका तुम्ही? अगं लक्षातच राहिलं नाही माझ्या. आधी तुम्ही गोळी घ्या बरं माझ्या समोर. तुला उशीर होते ना, तुझा मी घेतो नंतर. हां, तुम्ही विषय नका बदलू हं? तुम्ही आधी गोळी घ्या माझ्या समोर. म्हणजे माझ्या मागचा जाच काही अजून संपलेला नाही. सावरी गेल्यानंतर वाटलं होतं की आता संपला, पण नाही. असं कसं होईल काका? सावरीताई मला सगळं सांगून गेली आहे. आणि हो, तुम्ही आत्ता गोळी घ्या, नाहीतर तुम्हाला अटक करण्यात येईल. तुम्हाला अटक करणं? हो. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून वेळेवर औषध न घेतल्याच्या गुन्ह्याखाली मी इन्स्पेक्टर नेहा मोहिते तुम्हाला अटक करते. एक मिनिट फौजदारीन बाय, एक मिनिट. तुम्ही काय गुरुजींना अटक करायला निघाले? काय बोलून राहिले तुम्ही? अरे मन्या. कोण तू? कोण म्या? मन्या मन्या मीटर डाऊन मुंबईहून. अगं नेहा, मी तुला म्हटलं होतं ना, माझा एक विद्यार्थी मुंबईला असतो, रिक्षा चालवतो, असतो मन्या. आणि मन्या ही नेहा माझ्या छोट्या भावाची मुलगी. म्हणजे आपले छोटे गुरुजी? हो, धनंजयचीच मुलगी. आत्ताच इन्स्पेक्टर बनून आली. अरे वा 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 वा. म्हणजे असं झालं ना फौजदारीन बाई, की म्हणजे ते काय म्हणतात त्याला, गलती से मिस्टेक झाली माझी. काय चुकीचं बोलून राहिलो का गुरुजी? नाही, काय नाही. फौजदारीन बाई, जरा म्हणजे सॉरीची माफी करा. ते जरा हुकलंच आमचं. इट्स ओके. बसा तुम्ही. काका, येते मी. ये लवकर ये ग. हो. अरे मन्या, बस. फर्स्ट क्लास. अरे वर बस. अहो नाही गुरुजी, कसं आहे, माणसानं आपली अवकात ओळखून बसावं. हीच आपली अवकात आहे. बाकी बोला गुरुजी, काय म्हणता? मी काय ठीक आहे, पण तू कसं काय अचानक आज आलास? त्याचं काय गुरुजी, म्हणजे तसं एक महत्वाचं काम येऊन राहिलंय. म्हणजे झालंय असं की एक मिनिट. मी तुला नाश्ता घेऊन येतो, मग नाश्ता झाल्यानंतर बोलू. अहो नको गुरुजी. उमा, अगं या मन्याला जरा एक नाश्ता. अहो गुरुजी, नाश्ता